नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिस्ट्रीची बोर्ड क्वेश्चन पेपर सन 2026 फेब्रुवारी 2020 या रोजी झालेला हा पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 12वीला असाल तर आपण मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला बोर्ड परीक्षेचं स्वरूप कळणार आहे आणि वेळेत आपला पेपर हा कंप्लीट होणार आहे. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत अभ्यासा आणि यासारखे इतर विषयांची व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. इयत्ता 12वी हिस्ट्री बोर्ड प्रश्नपत्रिका सन 2020. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. बघा, त्यासाठी महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूस गुण दर्शवले आहेत. 3. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर लिहा. बघा, प्रश्न पहिला 12 गुणांसाठी असणार आहे आणि त्यातला अ भाग हा 8 गुणांसाठी आहे. त्यात विचारलेला प्रश्न, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे टिंबटिंब होय. 2. टिंबटिंब गोव्यात पहिले मुद्रणालय सुरू केले. 3. रणगाडा संग्रहालय टिंबटिंब येथे आहे. 4. भारतात इसवी सन 1856 मध्ये टिंबटिंब याने पुरातत्व विभागाची स्थापना केली. त्यानंतर 5. मराठी विश्वकोश कार्यालय येथे आहे. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 6. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून टिंबटिंब निवडले जातात. 7. प्रकल्प पद्धतीचा उगम टिंबटिंब यांच्या कार्यवादात आढळून येतो. 8. प्राचीन भारतात शिक्षकाला टिंबटिंब असे म्हटले जात होते. त्यानंतर ब भाग, अ व ब गटातून योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. 1. डॉक्टर ह दी सांकलिया. 2. महादेव शास्त्री जोशी. क. सत्येंद्रनाथ टागोर आणि ड. गिम्बा टिस्टा विकी. यांच्या अचूक जोड्या लावायच्या आहेत. ब गटामध्ये पर्याय दिलेले आहेत. 1. पहिले भारतीय सनदी अधिकारी. 2. ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञ. 3. अमरकोश. 4. पुराश्मयुगीन हत्यारांचा शोध आणि 5. प्रकल्प पद्धती. 6. भारतीय संस्कृती कोश. त्यानंतर प्रश्न दुसरा 8 गुणांसाठी. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 8. 1. लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? 2. आकाशवाणी या कवितेची रचना कोणी केली? 3. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले? 4. विजापूर येथील गोलघुमट स्मारक कोणी बांधले? 5. भारतात पहिले वस्तुसंग्रहालय कोठे स्थापन झाले? 6. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? दिल्ली. त्यानंतर पुढचं, राज्य व्यवहार कोशाची निर्मिती कोणाच्या आज्ञेवरून झाली? 8. मराठी भाषेतील
भारतीय प्राचीन चरित्रकोश कोणी लिहिला? 9. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखतीला किती गुण दिले जातात? आणि 10. ज्ञानरचनावादाचे किती प्रकार आहेत? अशा पद्धतीने या 10 एका वाक्यातमधून कोणत्याही 8 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत आणि पूर्ण वाक्यात ते उत्तर लिहा, म्हणजे आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न तिसरा 12 गुणांसाठी असणार आहे. बघा त्याची सूचना. खालील विधानांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात कारणे लिहा. कोणतेही 4. एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. पहिलं, ऐतिहासिक घटना ह्या समकालीन असतात. 2. वृत्तपत्रांना समाजाचा आरसा म्हणतात. 3. आलेखांना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थान आहे. 4. ऐतिहासिक कागदपत्रांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. 5. विश्वकोशाचे वाङ्मय हे संस्कृती व ज्ञानस्तराचे मानचिन्ह ठरले आहे. आणि शेवटचं 6. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. यांची कारणं लिहायची आहेत आपण कोणत्याही 4 प्रश्नांची. सविस्तर लिहा. 3 गुणांसाठी 1 कारणे द्या आपल्याला लिहायचे. कमीत कमी 3 कारणे तरी लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 25 ते 30 शब्दात लिहा. कोणतेही 4 12 गुणांसाठी प्रश्न आहे. 6 प्रश्न दिलेले. त्याच्यातलं पहिलं, गतकाळाच्या अभ्यासातून भविष्यकाळाचे मार्गदर्शन कसे होते? 2. FM रेडिओविषयी माहिती लिहा. 3. चित्रपटांमुळे कलेला उत्तेजन कसे मिळते? 4. पर्यटनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 5. संग्रहालयातील व्यवस्थापक पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असावी? 6. प्रश्नोत्तर पद्धतीची गुणवैशिष्ट्ये लिहा. त्यानंतर प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 12 गुणांसाठी. म्हणजे 4 गुणांसाठी 1 प्रश्न आहे. एकूण 5 प्रश्न आपल्याला दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी सविस्तर लिहायची आहेत. 1. आकाशवाणीवरील कार्यक्रमांची माहिती लिहा. 2. पर्यटक मार्गदर्शकाची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांविषयी माहिती लिहा. 4. इतिहास शब्दकोशाची माहिती लिहा. आणि 5. इतिहास शिक्षकाची आवश्यक गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 6. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 12 गुणांसाठी. म्हणजे 6 गुणांसाठी आपल्याला 1 प्रश्न आहे. आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर अजून सविस्तर लिहायचं आहे. बघा पहिला प्रश्न, इतिहासाचे उपयोजन खालील विविध विषयात केले जाते. अ. नाणकशास्त्र, ब. शिलालेखशास्त्र आणि क. लिपीशास्त्र. दुसरा प्रश्न, भारतातील प्रारंभीच्या मुद्रणालयाची माहिती लिहा. मुद्दे दिलेले आहेत त्यांनी. पहिला, श्रीरामपूर मुद्रणालय, ब. सुरत मुद्रणालय आणि क. त्रावणकोर व तंजावर मुद्रणालय. त्यानंतर तिसरं, 3. मध्ययुगीन इतिहासाची साधने. अ. ताम्रपट, ताम्रलेख, ब. शिलासन आणि क. स्मृतिशिळा. या 3 मुद्द्यांना अनुसरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 12 गुणांसाठी. 1. दूरदर्शनची कार्य लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे, म्हणून आपल्याला कमीत कमी 6 कार्य तरी लिहावी लागतील. दुसरं, मूर्तीची वैशिष्ट्ये सांगून मूर्तीची ऐतिहासिक उपयोगिता स्पष्ट करा.
या प्रश्नामध्ये आपल्याला मूर्तीची 6 वैशिष्ट्ये सांगायची आणि त्याची उपयोगिता स्पष्ट करायची. त्यानंतर तिसरा, मुलाखतीचा उद्देश, मुलाखत मंडळ आणि तंत्राची माहिती लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा हिस्ट्री या विषयाचा पेपर, बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या 2021, 22, 23, 24च्या प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्डाच्या हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.